बऱ्याच दिवसानंतर आम्ही पूर्ण कुटुंब एकत्र आलो होतो. त्यामुळे आम्ही कुठेतरी बाहेर जाण्याचा निर्णय घेतला आणि सगळ्यांनी एकमताने जेजुरीला जाण्याचा निर्णय घेतला. सकाळी 7 वाजता आमचा प्लॅन ठरला आणि 9 वाजता आम्ही देवदर्शनासाठी निघालो. कुठे जात आहोत हे माहीत नसतानाही चिंटू आणि गौरवदादा खूप खुश होते. जेजुरी हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक प्रसिद्ध तीर्थस्थान आहे. जेजुरीची ओळख खास करून खंडोबाच्या देवामुळे आहे. खंडोबा हे महाराष्ट्रातील लोकांच्या श्रद्धेचे देव आहेत. देवळात अनेक धार्मिक कार्यक्रम आणि पूजा अर्चा होत असतात. विशेषतः पौर्णिमा आणि अमावस्येला येथे विशेष पूजा केली जाते. जेजुरीत मार्गशीर्ष महिन्यात खंडोबाची मोठी यात्रा भरते. काही तासाच्या प्रवासानंतर सर्वांना भूक लागल्यामुळे आम्ही हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलो. जेवणाची ऑर्डर देऊन आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा चालू होत्या. चिंटू देखील टेबलावर बसून मस्ती करत होता. चिंटू आणि दादाला बाबांनी सायकल गिफ्ट दिल्यामुळे दोघं आनंदाने नाचत होते. पुन्हा आम्ही पुढचा प्रवास सुरू केला आणि काही तासाच्या प्रवासानंतर आम्ही जेजुरीत पोचलो. इतर दिवसांच्या तुलनेत यावेळेस मंदिरात गर्दी कमी वाटत होती. तसेच बरीच दुकाने देखील बंद दिसत होती. आता चिंटू आणि दादाला घेऊन वर जाण्यामध्ये आमची खरी कसरत सुरू होणार होती. पाऊस पडला असल्याने जमिनीवर पडलेला भंडारा चिकट झाला होता आणि त्यावरून चालणे इतके सोपे नव्हते. पुन्हा पाऊस सुरू होण्याच्या आधी आम्ही मंदिराच्या शेडमध्ये येऊन पोहोचलो होतो. दुर्गाला घेऊन जाया पानुबया ऐटीत बांधला सामुंडा बळ्या मंडप भारी इंद्रधनुचा भुईला स्पर्श झाला देवगणांचा नटून थटून बसली बघा ही वराया खंडेराया पानुबया 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 जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाहुणे तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका